संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबद्दलची माहिती दिलेली आहे. संजय राऊतांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचे म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आणि भाजप बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर ते जात असताना 17 आमदार आणि 4 खासदार हे या अशा हनी ट्रॅपमध्ये अडकलेले होते. म्हणून ह्या हनी ट्रॅपचे व्हिडिओ दाखवून शिवसेनेच्या 17 आमदारांना आणि 4 खासदारांना ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्याच्यामुळे हे 17+4 जण एकनाथ शिंदेबरोबर गेले, उद्धव ठाकरेंना सोडून गेले, असाही आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आणि यानंतर तो जो प्रफुल्ल लोढा आहे, त्या प्रफुल्ल लोढाला 3 जुलै रोजी म्हणजे याच महिन्यात 3 जुलै रोजी त्याच्या विरोधात पोक्सो खंडणीचा एक FIR दाखल झालेला आहे. तो मुंबईतच झाला आणि दुसरा FIR सुद्धा 14 जुलैला झाला. म्हणजे पहिला FIR झाल्यानंतर साधारण कसं असतं की म्हणजे मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलोय, ताजा जाऊन आलेलो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही FIR देवेंद्र फडणवीस हे गृह खात्याचा कशा पद्धतीने दुरुपयोग करतात, कशा पद्धतीने गैरवापर करतात हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना तेच करायचं असं दिसतंय. त्यांनी काय केलेलं आहे की पहिला FIR प्रफुल्ल लोढावर 3 जुलै रोजी दाखल केला, दुसरा FIR 14 जुलै रोजी दाखल केला आणि हे FIR दाखल करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात ठेवता यावं. कारण कसं असतं की ज्यावेळी पोलीस अरेस्ट करतात त्यावेळी न्यायालय एखाद्या आरोपीला जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कोठडी देऊ शकतात. 14 दिवस त्या आरोपीची त्या पोलिसांना चौकशी करता येते. तर याच्यामध्ये प्रफुल्ल लोढा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मात्र पोलिसांना चौकशी करता येणार नाही, म्हणून दुसरा गुन्हा दाखल केला असावा. ते गुन्हे किती खरे आहेत, खोटे आहेत या खोलात आता जायला नको. ते नंतर मी तो प्रयत्नही करेन ते सगळी माहिती मिळवून ते खरे किती आहेत, खोटे किती आहेत हे तपासण्याचा. परंतु सध्या तरी असं दिसतंय की प्रफुल्ल लोढा यांच्याकडे ह्या सरकारच्या विरोधातील मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या भरभक्कम असे पुरावे आहेत आणि हे पुरावे हस्तगत करावेत. प्रफुल्ल लोढाने हे सगळं पितळ सगळ्या मंत्र्यांचं, अधिकाऱ्यांचं उघडं पाडू नये म्हणून ते पुरावे हस्तगत करावेत. ते पुरावे प्रफुल्ल लोढाकडून ताब्यात घ्यावेत या उद्देशानेच हा गुन्हा दाखल केलेला आहे. हे दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत असं दिसतंय. अशी शंका निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याच्यानंतर आशिष जाधव हे सुद्धा वरिष्ठ पत्रकार आहेत, तर ह्या दोघांनीही त्यांच्या YouTube चॅनलवर ही शक्यता व्यक्त केलेली आहे आणि तसा अंदाज वर्तवलेला आहे आणि माझा तर अनुभवच आहे.